शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस होता। अखेर 7व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील। या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय देऊ असं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यानंतरही बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम होते। समिती कधी स्थापन करणार आहे हे जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली होती। त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली। उदय सामंत हे पत्र घेऊन आले होते। कर्जमाफी संदर्भात येत्या 15 दिवसात आता उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। त्याचा अहवाल आला की कर्जमाफी केली जाईल। बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र मी घेऊन आलोय। मी या संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली। कर्जमाफीसाठी येत्या 15 दिवसात आता उच्चस्तरीय समितीची नेमणी केली जाईल असं देखील यावेळी उदय सामंत यांनी म्हटलंय।